नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नामदेव जाधव, मराठी बाय नामदेव सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज 17 मे आणि आज संयुक्त गडब मुख्य परीक्षा 2025 चा पेपर आहे आणि तो आज 17 मे 2026 ला झालेला आहे. आणि हा पेपर कसा होता, काय नाही, प्रश्न कसे क्लिष्ट होते, थोडेसे क्लिष्ट होते आणि थोडेसे सोपे पण होते. म्हणजे ॲव्हरेज पेपर होता. आम्ही हे टेस्ट सिरीज मध्ये वारंवार सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी रिव्हिजन बॅच मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या पण सुद्धा तुम्हाला रिपीट होताना दिसेल. आता मी काही प्रश्न तुम्हाला दाखवेल, ते रिव्हिजन बॅच मध्ये कसे मी कव्हर करून घेतले होते किंवा तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या होत्या, तर ते तुम्हाला थोड्या वेळानंतर कळेलच. एक एक प्रश्न घेऊयात. मी मला जेवढं व्याकरण कळतं तेवढं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. एखादा प्रश्न आहे जरासं तर त्याच्याबद्दलही तुम्हाला मी सांगेल. तत्पूर्वी मराठी या विषयाचं जो ॲव्हरेज पेपरचा आहे तर तो सोपा नाही आणि खूप अवघड पण नाही, मध्यम स्वरूपाचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 30-35% प्रश्न, 50 पैकी 30-35% प्रश्न हे अवघड आलेले आहेत. तुम्हाला थोडंसं क्लिष्टपणा त्याच्यात जाणवतो. थोडंसं म्हणी जास्त विचारल्यामुळे थोडंसं वेळ पुरलेला नाही. पॅसेज थोडासा अवघड तुम्हाला वाटतो, काही लोकांचे मेसेज असे आलेले आहेत. ओके, मी आत्ता पेपर झाल्याच्या नंतर आत्ता हा रेकॉर्ड करतोय व्हिडिओ आणि खूप जास्त अधिक वेळ न घेता तुम्हाला मी संभाव्य उत्तरे सांगणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे का येऊ शकत नाही या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. ओके, सो सुरुवात करूया आपण खूप जास्त वेळ न घेता. पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, दर्शक सर्वनाम असलेले दर्शक सर्वनाम असलेले शब्दगटांचे अचूक पर्याय ओळखायचे. आता कोण, काय, का, कसे तर हे येणारच नाही, कारण कोण, काय हे तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम इथे येणार आहे. जो, जी, जे हे संबंधी सर्वनाम येणार आहेत. काय येणार आहेत? संबंधी सर्वनाम येणार आहेत आणि त्याच्यामुळे हे येणार नाही, हे येणार नाही दर्शक सर्वनामामध्ये. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या हे 100% काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. बरं, पर्याय पण तुम्हाला तसं एकच नाहीये कुठं, त्यामुळे 2 घेऊन जावंच लागणार आहे. म्हणजे बी बरोबर आहे, डी बरोबर आहे. मग बी आणि डी बरोबर आणि ए, सी चूक, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा, याच्यावरती खूप वेळेस मी रेग्युलर बॅच मध्ये सुद्धा, रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा, वन डे बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे. ओके, घोडा हा एक फार चप्पळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे. वाक्यात किती पूरके आहेत? मी तुम्हाला रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा, मग ती फास्ट ट्रॅक 15 दिवसाची रिव्हिजन बॅच असू द्या किंवा वन डे रिव्हिजन बॅच असू द्या, याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पूरक हे 2च क्रियापदामध्ये येतं, एक तर आकर्मक क्रियापदामध्ये किंवा द्विकर्मक क्रियापदामध्ये. द्विकर्मक क्रियापदामधलं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरक असतं आणि बाकीच्या सगळ्यांना विधानपूरक, विधीपूरक, ओके, हे पूरक जे आहे ते आकर्मक क्रियापदा. मग आकर्मक क्रियापदातली विधी विशेषण जी आहेत ती सगळीच्या सगळी 100% काय असतात? विधानपूरक असतात. मग घोडा चपळ, उपयोगी आणि उमदा. ओके, या प्रश्नाप्रमाणे याच्यामध्ये माझ्या मते एकूण उत्तर 3 हे काय आहेत? पूरके आहेत. यामध्ये उत्तर 3 येईल 100%. चला पुढे. नवरा या शब्दाचा टेस्ट सिरीज आठवली का? टेस्ट सिरीज कवेश आठवलं, धव आठवलं, पती आठवलं, कवेश. टेस्ट सिरीज मध्ये हा प्रश्न विचारलेला होता मी. ओके, त्यामुळं 100% नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला अचूक शब्द पर्याय कोणता आहे? ओके, धव म्हणजे नवरा, पती. ओके, भ्रतार म्हणजे, भ्राता म्हणजे भाऊ. ओके, पण भ्रतार म्हणजे नवरा, कांत म्हणजे पती. पण राया हे येणार नाही, कारण राया या शब्दाचा अर्थ होतो राया म्हणजे राजा. ओके, त्यामुळे हे येणार नाही. त्यामुळे अ, ब, क बरोबर, ए, बी, सी बरोबर, ए, बी, सी बरोबर, ए, बी, सी बरोबर, कुठे गेलं? ए, बी, सी बरोबर, डी मात्र चूक येणार आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर याला पाहिजे आणि येणारच. हा, पुढीलपैकी फारशीतून मराठीत आलेला शब्दगट कोणता आहे? ओके, उंडारणे हा देशी शब्द असू शकतो आपला. ओके, उंडारणे, ने कृदंत आहे आपल्याकडचा. ओके, वासर किंवा गाईचं वासरू किंवा म्हशीचं रेडकू वगैरे वगैरे यांच्यासाठी उंडारणे हा शब्द. दुकान मात्र 100% फारशीतून मराठीत आलेलं आहे. कुरबूर हा अभ्यस्त शब्द असते, अभ्यस्त शब्द आहे. आणि त्याच्यानंतर चिल्लर हा कानडी किंवा तेलुगू असू शकतो. कानडी आणि तेलुगू मधून तो इकडे आलेला आहे चिल्लर शब्द, त्यामुळे तो येणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर गुरुजी म्हणाले, एक पहिलं वाक्य, प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
मी परत परत तुम्हाला रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलं, वाक्य संकलनाचा मुद्दा आलेला आहे. ओके, या वाक्याचे मिश्र वाक्य ओळखायचे. मिश्र वाक्य ओळखायचे म्हणजे दोन केवळ वाक्याचं एक मिश्र वाक्य क्रमालेले वाक्य संकलनाचा मुद्दा आहे. गुरुजी म्हणाले म्हणून प्रत्येकाने नियमितपणे या शाळेत यावे, नाही, हे परिणामबोधक आहे, त्यामुळे हे येणार नाही. हे संयुक्त वाक्य आहे. ओके, संयुक्त आहे, त्यामुळे गुरुजी म्हणाल्यामुळे इथे तर दोन क्रियापद आहेत, त्यामुळे हे केवळ वाक्य ठरतं. ओके, त्याच्यानंतर गुरुजी म्हणाले आता प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे, हे सुद्धा केवळ वाक्य ठरतं, त्यामुळे हे येणार नाही. गुरुजी म्हणाले की स्वरूपबोधक उभयाने व्यापे. ओके, स्वरूपबोधक उभयाने व्यापे गौणत्व सूचक उभयाने व्यापासून, गौणत्व सूचकच्या 4 उभयाने व्यापासून जोडल्या गेलेल्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. किती? 4. ओके, चला, या वाक्यांचे मिश्र वाक्य ओळखा म्हटलेलं होतं. पुढे, काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होते, वाक्याचे वाक्य पृथक्करण केल्यास उद्देश विस्तार व विधेय विस्तार अचूक ओळखायचे तुम्हाला. खूप छान प्रश्न, एवढा सोपा प्रश्न नाहीये. ओके, घाई गडबड केली असेल तर मग मात्र थोडस गडबड होण्याची दाट शक्यता आहे पूर्ण प्रश्न. म्हणून मी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच मध्ये पण शिकवलं, रेग्युलर बॅच मध्ये पण सांगितलं, आणि त्या दिवशी वन डे बॅच मध्ये सुद्धा सांगितलं की वाक्याचं पूर्ण पृथक्करण केल्याशिवाय तुम्ही उत्तर द्यायचं नाही. परत इथे जे गडबड करून तुम्ही घेतलेले आहेत लोकांनी, तर त्यांनी एक कोणतं तरी उत्तर चुकीचं देण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदा, धावत होता हे विधेय असणार आहे. ओके, विधेय, हा, मग धावणारा कोण, तर चोर, हे झाला उद्देश. ओके, कसा चोर, काळा चोर. ओके, आणि हा झाला उद्देश विस्तार, काळा हे उद्देश विस्तार. ओके, आणि धावण्याची क्रिया कोणावर, तर चोरावर, कारण धाव धातू आक्रमक आहे, कारण क्रिया गतिदर्शक धातू, त्यामुळे याच्यात येणारच नाही. उरलेलं सगळं म्हणजे मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की उद्देश विस्तार काढून झाल्याच्या नंतर कर्म काढायचं आहे, कर्म वाक्यामध्ये नाही. कर्म नाही म्हणजे 4 नंबरला कर्म आहे, 5 नंबरला कर्म विस्तार काढायचे, तो पण नाहीये. 6 नंबर मध्ये असू शकतं. ओके, वाक्यात कर्म नाहीच आहे. 6 नंबर मध्ये कर्त्याच्या नंतर येणारी विधी विशेषणे वाक्यात नाहीत, कारण रस्त्यातून, ओके, रस्त्यातून जोराने क्रिया विशेषणाचं काम करतात. ओके, आणि रस्त्यातून, ओके, क्रिया विशेषण पंचमी अपादान. ओके, आणि जोराने, अपादान आणि जोराने, क्रिया विशेषण आणि अपादान हे विधेय विस्तार काम करतात, म्हणून 2 याच्यामध्ये हे विधेय विस्तार आहे. ओके, त्यामुळं मग आता बघायचे आपल्याला या वाक्यामधलं उद्देश विस्तार. काळा तर आहे उद्देश विस्तार. ओके, इकडे विधेय विस्तार आहे का, त्यातून 100% आहे. चोर येणार नाही, काळा चोर येणार नाही, काळा चोर हे उद्देश विभाग झालं, त्यामुळे हे येणारच नाही. ओके, त्यामुळे काळा येणार आहे, अगदी बरोबर, आणि जोराने पण येणार आहे, त्यामुळं ए आणि डी बरोबर, म्हणजे बी आणि सी चुकीचं आहे. ए डी बरोबर, ए डी बरोबर, ए डी बरोबर, कुठं, पर्याय क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, उत्तर आहे. पुढे 7व्या नंबरचा प्रश्न, दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते, यासाठी योग्य म्हणीचा वापर ओळखा. आता पुढच्या स्टेज मागच्या शाणा हे येणार नाही माझ्या मते, कारण याचं उत्तर आहे पुढचे जात्यात मागचे सुपात. म्हणजे दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते, हे प्रत्यक्ष डोळ्याने दिसत असताना. ओके, म्हणजे जे जात्यात आहेत ते जात्यातल्यांना बघत असताना सुपातले असं म्हणत असतात की पुढच्यावर आलेली परिस्थिती, कठीण परिस्थिती आहे ना जात्यातल्या लोकांची, मग त्यांच्यावरची जी परिस्थिती आहे ती नंतर आपल्यावर सुद्धा येऊ शकते, कारण आता आपण सुपात आहोत, त्यामुळं आपल्यावर पण येऊ शकते. ओके, पुढच्या स्टेज मागचा शाणा असं होणार नाही. मग पुढच्या स्टेज मागचा शाणा हे कधी लागू पडेल, म्हणजे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर, त्याची अद्दल घडल्यानंतर, एखाद्याला अद्दल घडल्याच्या नंतर एखादा माणूस सुधरत असेल तर त्यावेळेस, अशा अर्थाच्या वेळेस ते मात्र मन लागू पडेल. पुढच्या स्टेज मागचा शाणा म्हणजे एखाद्याने पीवायक्यू नाही केले, ओके, आणि म्हणून तो नापास झाला, हे एखाद्याला कळून चुकल्यानंतर जो पीवायक्यू करतो तो पुढच्या स्टेज मागचा शाणा होतो. परंतु पुढच्या जात्यात मागचे सुपात हे माझ्या मते 2 नंबर उत्तर याचं येईल, पर्याय क्रमांक 2. कठीण परिस्थिती नंतर आपल्यावर येऊ शकते, परिस्थितीचा आणि पुढच्या स्टेज मागच्या शाणाचा काही संबंध येत नाही, असं माझं मत आहे. पुढे बघा, ही उत्तरे मी संभाव्य देतोय. ओके, शेवटी आयोग आहे, जी आयोगाचं उत्तर आहे. ज्याला एखाद्या प्रश्नाला एखाद्या वेळेस चुकीचं उत्तर दिलं असेल तर त्याला आपण चॅलेंज करू शकतो, जेवढं आपल्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानावरती, किंवा आपल्याकडे जे सोर्स आहेत त्याच्यावरती. त्यामुळं आता जी उत्तरं देतोय ती संभाव्य उत्तरे आहेत. ओके, व्यंग्यार्थ म्हणजे काय, व्यंग्यार्थ हा जो शब्दशक्तीने दिलेला अर्थ तो व्यंजना शक्तीने दिलेला अर्थ आहे. कोणत्या शक्तीने, व्यंजना शक्तीने. मग मी वन डे मध्ये सुद्धा शिकवलं
आणि फास्टॅग मध्ये रेग्युलर मध्ये तर विषयच नाहीये तुम्हाला. ओके, मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित होतो. सांगितलं होतं का 5 वाजले, कळालं का? 5 वाजले, याच्यावरून वेगवेगळे अर्थ. मूळ अर्थ तर कायम राहतोच. ओके, व्यंग्यार्थ म्हणजे मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित होतो. सोपा प्रश्न शब्दशक्तीवरती टाकला, कारण या व्यंग्यावर आधारित अर्थ असलं काही होणार नाहीच आहे. पण बाकीचे 3 पर्याय सहज तुमचे कळतात. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढे दही खाऊ मही खाऊ होणे या वाक्यात या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? आता हबेल हंडी होणे म्हणजे फजिती होणे, खूप फजिती होणे असा अर्थ होतो त्याचा. फजिती होणे असा अर्थ होतो, त्यामुळे हे येणार नाही. हा, दही खाऊ मही खाऊ, हे करू की ते करू, हे करू की ते करू, असं करू की तसं करू, हे करू की ते करू. बरोबर, अगोदर अभ्यास करू का लायब्ररीला जाऊ, लायब्ररीला जाऊ का जेवणाला जाऊ, असं हे करू की ते करू याचं उत्तर असणार आहे. ओके, शुद्धार्थ होणे याचा अर्थ आहे अतिशय अतिशय भूक लागणे. काय लागणे? भूक लागणे असा अर्थ होतो त्याचा. ओके, भूक लागणे. ओके, रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, कारण क्षुधा म्हणजे भूक, क्षुध अधिक पिपासा असा शब्द आपण संधीमध्ये घेतलेला आहे, माहितीये तुम्हाला. क्षुधा म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. क्षुधार्थ होणे अतिशय भूक लागणे असा अर्थ होतो त्याचा, त्यामुळे ते येणार नाही. मुखरस पागळणे याचा अर्थ होतो ओके खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे असा अर्थ होतो त्याचा, मुखरस पागळणे. ओके, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. क्षुधा म्हणजे भूक. मित्रांनो, रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये सविस्तर ज्यावेळेस शिकलो होतो त्यावेळेस प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही याची फोड जरी केली तरी त्याचा अर्थ तुम्हाला कळून चुकतो. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल PYQ आहे, त्यामुळे वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. त्याला उत्क्रांती असं म्हणतात आणि अचानक झालेला बदल त्याला क्रांती असे म्हणतात. फक्त D बरोबर, बाकी सर्व चूक. यस, परिवर्तन कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल जो आहे तो उत्क्रांती आहे. ओके, तर याच्यामध्ये डी बरोबर. ओके, बीडी बी आणि डी बरोबर क्रांती, आणि हे तर येणारच नाही कारण तुम्ही याला जर सोबत घेतलं तर ते चुकणारच आहे. ओके, त्यामुळे डी बरोबर आहे, पण डी बरोबर सोबत फक्त बीडीच आहे. ओके, ए तर येणारच नाही. ओके, प्रगती येणार नाही आणि बी येणारच नाही. ओके, डी बरोबर बी येणारच नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4च उत्तर. पर्याय सोपे दिलेले त्यामुळे AC बरोबर, AC बरोबर तर येणारच नाहीये. ओके, त्याच्यानंतर बीडी चूक तर येणार, कारण डी बरोबर आहे आपलं. मग डी बरोबर कुठे कुठे? एका ठिकाणी, त्याच्यानंतर 2 ठिकाणी. मग याच्या सोबत जर बी घेतलं तर बी तर हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. ओके, तर म्हणजे विरुद्धार्थी घेतो आपण. ओके, अचानक झालेला बदल आणि हे बदल, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर येण्याची दाट शक्यता नाही, येणारच. त्यामुळे पुढे थट्टा मस्करी धन दौलत हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारतील शब्द आहे? तर फास्टॅग बॅच आठवली. अंश अभ्यस्त शब्द. कोणत्या प्रकारचे अंश अभ्यस्त शब्द? तुम्हाला अंश अभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त शब्द 3 प्रकारे सांगितलेले होते मी. ओके, कोणकोणते सांगितलेले होते 3 प्रकारे? तर एक तर पूर्णाभ्यस्त शब्दामध्ये सुद्धा ABC असे 3 प्रकार करून दिले होते आणि अंशाभ्यस्त शब्दामध्ये सुद्धा 3 प्रकार दिले होते. ओके, अंशाभ्यस्त शब्दामध्ये कसे शब्द दिले होते तुम्हाला? एक शब्द एखादा अक्षर बदलून येतं, शेजारी पेजारी असं सांगितलं होतं. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो सांगितला होता तो समानार्थी शब्द जोडून येतात. ओके, समानार्थी जसं की कपडा लत्ता. आणि तिसरा प्रकार जो आहे तो भिन्न भाषातील समानार्थी शब्द एकत्र जोडून येतात, जसं थट्टा मस्करी. ओके, थट्टा मस्करी. ओके, धन दौलत हे वाळंबेच्या पुस्तकामध्ये मराठी फारशी दिलेले आणि भागवतांच्या पुस्तकामध्ये हे संस्कृत फारशी दिलेले, त्यामुळं हा 100% संस्कृत आणि फारशी शब्द आहेत. चला पुढचा प्रश्न, पुढीलपैकी डॅडाशी गणना. हा, आता हा प्रश्न बघा, गणनावाचक संख्या विशेषण म्हटलेलं आहे. तर माझ्या मते याच्यामध्ये दुसरा तर क्रमवाचक आहे. ओके, आणि 50वा हा सुद्धा क्रमवाचक आहे, त्यामुळे गणनावाचक येणार नाही. आता गणनावाचक मध्ये अडीच हा अपूर्णांक वाचक आहे, अपूर्णांक वाचक. ओके, आणि दोघे हा शब्द जो आहे तो साकल्यवाचक आहे. ओके, साकल्यवाचक, त्यामुळं याचे उत्तर दोन्ही असू शकतात. आता उत्तर ते काय देतील नाही माहिती मला. ओके, कारण गणनावाचकचे एकूण 3 प्रकार पडतात. एक कोणतं? पूर्णांकवाचक. ओके, पूर्णांकवाचक. दुसरा आहे अपूर्णांकवाचक. ओके, अपूर्णांकवाचक. आणि तिसरा आहे कोणतं? साकल्यवाचक. ओके, साकल्यवाचक. त्यामुळे 3ही येऊ शकत, 1 आणि 3 येऊ शकतं. ओके, परंतु जर समजा असं झालं की फक्त काही पुस्तकांमध्ये, आता वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे स्पष्टरित्या छापून आहेत 2.5, 1.5, 2 वगैरे, 1.5, 3.5 वगैरे वगैरे, तर पहिलं प्राधान्य मी याला देईल आणि नंतर याला देईल.
ओके, पण दोन्ही उत्तर आहेत, हा प्रश्न रद्द होऊ शकतो. ओके, दोघे शाळातून, हे दोघे, तिघे, दोघी, तिघी हे सुद्धा साकल्यवाचकच आहेत. त्यामुळे शाळातून सहज शिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश कोणते? उद्देश म्हणजे वाक्यातला करता मी तुम्हाला सांगितलं. ओके, आता या प्रश्नामध्ये तुम्ही जरी दोन वाक्याचं काढून जरी घेतलं तरीही उत्तर तेच येणार आहे, आणि एका वाक्याचं घेतलं तरी उत्तर तसंच येणार आहे. कारण इकडे शाळातून सहज शिक्षण दिले पाहिजे, कोणाकडून तरी दिलं गेलं पाहिजे किंवा दिले पाहिजे असा अर्थ होतो त्याचा. ओके, परंतु तेवढं करायची आवश्यकता नाही, वादाचा नाही नसणारा कोण मुद्दा काय झाला, काय उद्देश, आणि शाळातून वेळ घालवायचा नव्हता तुम्हाला इथे, फक्त सी आहे, म्हणजे फक्त सी बरोबर, बाकी सर्व चूक येणार आहे, कारण फक्त आपल्याला उद्देश विचारलेले. पर्याय क्रमांक 3 उत्तर. देशी शब्दांचा शब्दगट असलेला पर्याय ओळखायचे, एक लक्ष द्यायचे. ओके, पेशवा आणि खर्च दोन पर्यायामधलं हे दोन पर्याय करतात, कारण पेशवा फारसी, खर्च अरबी. ओके, शेवटचा पेपर जर बघितला तुम्ही, शेवटचा पेपर, तर शेवटच्या पेपरमध्ये मी तुम्हाला असे प्रश्न टाकलेले आहेत. ओके, लक्षात घ्यायचे असाच प्रश्न आहे. ओके, तर याच्यामध्ये हा फारसी आहे आणि हा अरबी आहे, त्याच्यामुळे पर्याय दोन कटलेले. डोळे, पोट, झाड, लुगडे, हाड, लुगडे, धोंडा, बाजरी, वांगी, खुळा हे दोन्ही आहेत, त्यामुळं सी आणि डी बरोबर आहे. सी डी बरोबर पर्याय क्रमांक, सी डी बरोबर पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे याचं. ओके, त्यामुळे कारण त्या पेशवा आणि खर्चमुळे प्रश्न सर्व पर्याय चुकतो. सी डी बरोबर. दृढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरलेला अचूक शब्द वाक्य कोणता आहे? दृढ म्हणजे पक्का, पक्का निर्णय, दृढ निर्णय घेतला म्हणतो ना, पक्का निर्णय, घट्ट निर्णय या अर्थाने. ओके, आणि याचा पक्काचा विरुद्धार्थी, घट्टचा विरुद्धार्थी आहे तो म्हणजे कोणता? तर दुर्बळ. कोणता? दुर्बळ. कारण कृश म्हणजे, कृश या शब्दाचा अर्थ होतो, कृश म्हणजे हडकुळा, हडकुळा असा अर्थ होतो. ओके, रोडका हा सुद्धा सुकलेला किंवा हडकुळा असा होता, सुकलेला. ओके, आणि क्षीण म्हणजे कमी असा अर्थ होतो, त्यामुळं हे येणार नाही, हे येणार नाही, हे येणार नाही. ओके, फक्त ए बरोबर, बाकी सर्व चूक. ओके, पर्याय क्रमांक 1 दुबळा, दुबळा, दुर्बल. दृढ या शब्दाचा विरुद्ध. ओके, प्रवीण दुर्बल घटकांना मदत करतो. दृढ पक्का, घट्ट या अर्थाने वापरला जातो दृढ शब्द, त्याचा विरुद्धार्थी त्यांनी वापरा म्हटलेलं आहे. मला हे काम करते वाक्याचा प्रयोग का बघा, आता नीट लक्ष द्यायचे, प्रश्न कसा टाकलेला आहे. ओके, ज्या वेळेस कर्मणी प्रयोग विचारला जाईल त्यावेळेस उपप्रकार जर वाक्यामध्ये तुम्हाला दिसतील तर तसंच उत्तर तुम्हाला लिहायचंय. ओके, कारण याच्यामध्ये नीट लक्ष द्यायचे, या वाक्याचे प्रयोग कोणते आहेत. आता याला प्रश्न बनवू शकतो आपण. आता हे समापन नाहीये, हे कर्मणी पण आहे, शक्य कर्मणी पण आहे, कारण करवते हे धातूमधला करव धातू आहे, करव धातू मधला कर धातू आहे. ओके, करणारा कोण? मी, कारण शक्य क्रियापद असलेल्या वाक्यामध्ये मूळ धातूचाच करणार, मी करण्याची क्रिया कामावरती. ओके, हे 100% शक्य कर्मणी प्रयोग आहे. ओके, आता कर्मणी प्रयोगामध्ये उपप्रकार दिलेला असताना पहिलं प्राधान्य उपप्रकाराला द्यायचं. कधी? जसं आपण विशेषणामध्ये बोलत असतो, जसं की पहिले संख्या विशेषण असेल आणि मग खाली गणनावाचक ऑप्शन असेल तर मग पहिले गणनावाचक मध्ये देतो. गणनावाचक जर असेल आणि पहिले मग त्याच्यामध्ये साकल्य असेल तर पहिल्यांदा मग आपण साकल्यवाचक देतो. तसंच उत्तर द्यायला पाहिजे, शक्य कर्मणी उत्तर द्यायला पाहिजे, कारण हे कर्मणी पण आहे, शक्य कर्मणी पण आहे आणि गौण कर्तृक कर्मणी पण आहे. कारण प्रधान कर्तृक कर्मणी फक्त एकच साधा कर्मणी, बाकीचे चारही प्रकार गौण कर्तृक कर्मणीमध्ये येतात. त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक किती? 1 यायला पाहिजे, एकच आहे. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. ओके, बरं, 16व्या नंबरचं उत्तर 4 नंबर येणार नाही का? तर येऊ शकतं. 2 नंबर येणार नाही का? येऊ शकतं, परंतु सगळ्यांमध्ये पहिल्यांदा शक्य आहे तर शक्य कर्मणी उत्तर ए. गौण कर्तृक कर्मणी सुद्धा येऊ शकतं. पुढीलपैकी तत्सम शब्द डायडॅस आहे. लता. ओके, आरोगण, कैवार की चहाडी, तर लता याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. लता म्हणजे काय? वेल. लता म्हणजे काय सांगा? वेल. तर आरोगण हा प्राकृत शब्द आहे मित्रांनो. कोणता? प्राकृत शब्द आहे. प्राकृत शब्द अपभ्रंश शब्द आहे, प्राकृत. ओके, आरोग्य या शब्दापासून आलेला आहे. आरोग्य या शब्दापासून तो प्राकृत झालेला आहे. ओके, अपभ्रंश झालेला आहे. कैवार हा कानडी शब्द आहे. ओके, आणि चहाडी हा देशी शब्द आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तत्सम शब्द डॅडॅस लताच आहे. पुढे आठवली का वन डे रिव्हिजन बॅच तुम्हाला? प्रधानत्व सूचक उभ्याने व्यावेचे वाक्य देत नाहीत, अव्यय पाठ करा म्हणतात. मी काय सांगितलं होतं वन डे मध्ये? तुम्हाला सांगितलं होतं, नोट्स सुद्धा वन डेची काढून बघा माझी, जशास्त सांगितलंय. वन डेच्या नोट्स मध्ये मी तुम्हाला फक्त अव्यय लिहून दिलेले आहेत, प्रधानत्व सूचक. गौणत्व सूचक मध्ये वाक्य घेतलेले आहेत अजून,
पण प्रधानत्व सूचक मध्ये मात्र फक्त अव्यय दिलेत. मी सांगितलं होतं की फक्त अव्यय विचारले जातात जर विचारले गेलं तर. त्यामुळे जसा तसा प्रश्न आलेला आहे. मी तो तुम्हाला वन डेचा व्हिडिओ पण शूट करून मी माझ्या चॅनलवरती टाकेल तुम्हाला. ओके, त्यासाठी चॅनल जॉईन करून ठेवायचे. मराठी बाय नामदेव सर हे चॅनल जॉईन करून ठेवा. तुम्हाला नक्की याचे वन डेचे कसे कसे मी बॅचेस घेतलेत, कसे कसे हे घेतलेले आहेत ते सगळं कळेल. समुच्चय बोधक आणि व शिवाय बरोबर आहे. विकल्प बोधक किंवा अथवा वा हे पण बरोबर आहे. न्यूनता बोधक पण परंतु किंतु हे पण बरोबर आहे. परिणाम बोधक म्हणून सबब याकरता हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं 1च ए 2च बी बी च 2 बी च 2 सी च 3 डी च 4 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. फक्त पर्यायामध्ये तुम्हाला गडबड केलेली व्यवस्थित बघावं लागते. दुसऱ्यासाठी प्राणाची आहुती देणे यासाठी योग्य वाक्प्रचार कोणता? जीव कुर्बान करणे पर्याय क्रमांक 1च उत्तर. जीव गहाण ठेवणे. ओके, काय म्हणतात त्याला? जीव गहाण ठेवणे अतिशय मोठी काय म्हणते त्याला रिस्क घेणे असा अर्थ होतो. ओके, जीव टांगणीला लावणे. ओके, की चिंतेत किंवा विवंचनेत असणे असा अर्थ होतो. जीव तिळतिळ तुटणे. ओके, दुःख होणे, अतिशय दुःख होणे असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 माझ्या मते यायला पाहिजे 100%. वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल या वाक्याचा प्रकार सांगायचे. तर मला प्रश्नार्थी वाक्य संकेत आहे. मी काल रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलेलं होतं. रिव्हिजन बॅच मध्ये परत नीट लक्षात द्यायचं. होईल संकेतार्थी वाक्य बी. ओके, सगळं रिव्हिजन करून घेतलेलं होतं. फक्त बी बरोबर, बाकी सर्व चूक. पुढे, सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्यातील प्रयोग ओळखा. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. प्रयोग ओळखत असताना काय करावं? करावी हे क्रियापद. करणारे कोण? सर्व. काय झाला वाक्यात? कर्ता. विभक्ती आहे शुद्ध तृतीया. लक्षात घ्यायचं आहे. टेस्ट सिरीज आठवली का रे बाबांनो? टेस्ट सिरीज आठवली का? मी कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार तुम्हाला कशावरून लक्षात ठेवायला सांगितले होते? कर्त्याच्या विभक्ती स्थितीवरून लक्षात ठेवायला. आठवलं का? ज्यांनी रिव्हिजन बॅच केली, ज्यांनी वन डे बॅच केली त्यांना सगळ्यांना प्रश्न सुटलेला आहे. ओके, कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग आहे, शक्य कर्मणी प्रयोग आहे, नवीन कर्मणी प्रयोग आहे, कोणता प्रयोग आहे? ज्या कर्मणी प्रयोगातील कर्ता शुद्ध तृतीया विभक्त असतो तो प्रधान कर्तृ कर्मणी किंवा यालाच साधा कर्मणी प्रयोग सुद्धा म्हणतात. समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता षष्ठी विभक्तीत असतो. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतं. आणि शक्य कर्मणीमध्ये क्रियापद कर्ता चतुर्थी किंवा सविकरणी तृतीयामध्ये असतं. मग इथे सर्वांनी सर्व अधिक नी शुद्ध तृतीय 100% प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही म्हटलेला आहे? नीट लक्ष द्यायचे. तद्भव नाही इथे जर गडबड झाली असेल तर मग होतं. ऊन हा उष्ण पासून आलाय, हा तद्भव आहे. नसलेला ओळखायचे आपल्याला. उष्ण पासून आलेला आहे त्यामुळे हा येणार नाही. पाऊस हा पर्जन्य पासून आलेला आहे. कशापासून? पर्जन्य. त्यामुळे हे तद्भव आहे त्यामुळे हे येणार नाही. तद्भव नसलेला ओळखायचे. तहान हा तृष्णापासून आलेला आहे. तृष्णा म्हणजे तहान त्यामुळे हे येणार नाही. झाड मात्र देशी आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 4 नंबर. उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? ओके, मूर्खपणाचा सल्ला देणारा. हे पाठ आहे, PYQ आलेला आहे, खूप वेळेस आलेला आहे. ओके, लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. ओके, लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचे. तुम्हाला लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचे. ओके, तर त्याच्यामध्ये ही री री हा शुद्ध शब्द असणार आहे. कारण ही री री या शब्दाचा अर्थ होतो जिद्द. जिद्दीने, हिरिरीने, जिद्दीने. कशाने? जिद्दीने पेटले. जिद्दीने पेटलं म्हणता ना, जिद्दीने. आता काही लोकांना असं वाटेल हिरिरी मध्ये हिरी हा री असा शब्द आहे. ओके, याचं जर याच्यामध्ये परत जर हे झालं एखादा स्वर वगैरे आला तर जसं बहीणचं बहिणी असा नियम लागू पडणार नाही. करून म्हणून 2 नंबर लिहायचं नाही. हिरिरी मूळ शब्द आहे आणि हिरिरी शुद्ध शब्द असाच आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. पुढचा शब्द वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या लावा. ओके, सांगितलं होतं का शब्दसंग्रहाच्या बॅच मध्ये? ज ज ज ज जीव 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 जीव, नाक 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 नाक. ओके, पोट 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 सांगितलं होतं. असे सारखे सारखे वाटणारे शब्द आठवा शब्दसंग्रहाच्या विद्यार्थ्यांना. शब्दसंग्रहामध्ये मी सांगितलेले काय लक्षात ठेवायचं आलं का? ओके, तुम्ही कुठे पण बघा तेच होणे. ओके, जीव मेटाकुटिशन आहे. ज्यांनी सोडवलंय हा पेपर त्यांनी बरोबर सोडवलेला आहे. वैतागून जाणे, जीव भांड्यात पडणे, काळजी दूर होणे, अगदी बरोबर आहे. जीवापाड जपणे, अतिशय मायेने वाढवणे, सांभाळणे, जीवाला घोर लागणे, खूप काळजी वाटणे. अच 4 बच 2 कच 1. अच 4 बच 2 कच 1. ओके, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. किती? आणि ड च
3. येस. चलो पुढे. लंकेची पार्वती पीवाय किंवा खूप वेळेस आलेले. अंगावर दागिने नसलेली स्त्री. इथे असलेली नसलेली हा. अंगावर दागिने असलेली स्त्री न वाचलं नाही की मग गडबड होते. त्यामुळे एकाखाली एक व्यवस्थित त्यांनी दिलेला आहे तुम्हाला गंडवण्यासाठी. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात फरक होत नाही? बायको, ती एक बायको, त्या अनेक बायका असं होईल. त्यामुळे हे होतं, त्यामुळे हे येणार नाही. होत नाही म्हटलेले. ती एक शाळा तर त्या अनेक शाळा, याच्यात होत नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. ती एक स्त्री तर त्या अनेक स्त्रिया असं होईल याचं. आणि ती एक आई तर त्या अनेक आया असं होईल. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तर. ओके. पुढीलपैकी संस्कृत धातुसाधित कोणते? ओके. गुरु तर येणार नाही, गुरु हे नाम आहे. ओके. अश्व येणार नाही. ओके. अश्व म्हणजे घोडा. सावळा हे विशेषण आहे. त्यामुळे मुमुक्षा हा मुच्छ धातूपासून आलेला आहे संस्कृत मधल्या. आणि मुमुक्षा म्हणजे काय म्हणतात त्याला, मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारा. मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारा असा अर्थ आहे. आणि मुच या धातूपासून आलेले संस्कृत मधले 100% मुमुक्ष हा शब्द आहे. ओके. मुमुक्षित इच्छिलेला या अर्थाने. ओके. गावातील सर्व जाती मातीच्या लोकांनी एकत्र काय होणे? आपल्या नोट्स मध्ये गावातील सर्व जमातीच्या महिलांनी एकत्र काय होणे असं आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. आणि इथे फक्त जाती मातीच्या लोकांनी दिलेले, बाकी काहीच फरक नाही. या वाक्यातील प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार ओळखायचे. प्रश्नार्थी वाक्य कसे कसे असतात? रिव्हिजन बॅच आठवली का? होकारार्थी असतं, नकारार्थी असतं. कशावरून सांगितलं? लक्षात द्यायचे. होकारार्थी आहे, हा आता लक्ष द्यायचे. विधानार्थी आहे, नकारार्थी ध्यान द्यायचे. प्रश्नार्थी वाक्य कधीच विधानार्थी नसतं. प्रश्नार्थी वाक्य कधीच उद्गारार्थी वाक्य नसतं. प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी किंवा स्वार्थी किंवा होकारार्थी किंवा नकारार्थी असतं. मग आता येऊ नये असा अर्थ आहे. त्यामुळे 100% ही काय आहे? नकारार्थी आहे. क्रियापदाच्या रूपावरूनच दिलेला आहे. ओके. मागच्या वर्षीचा जो पेपर होता त्याला जोपर्यंत आपण विरोध केला होता म्हणून प्रश्न चुकीचे यावेळेस आलेले नाही. तर एक प्रश्न जर तो विशेषणाचा सोडला तर ओके. कोणत्या वाक्य प्रकारात एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य गौणत्व सूचक उभ्याने व्याव्याने जोडले जातात? पाठ झालेलं होतं तुम्हाला रिव्हिजन मध्ये. 4 नंबर मिश्र वाक्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढीलपैकी मराठीतील अव्ययभाव सामासिक शब्द कोणता? ओके. मराठीतील अव्ययभाव सामासिक शब्द. आता हा थोडासा क्लिष्ट प्रश्न आहे, ध्यान द्यायचे. कारण मराठीतला अव्ययभाव समास संस्कृत, फारसी आणि मराठीमध्ये मराठी सामासिक अव्ययभाव समास कसा असतो तर ते गावोगाव, गल्लो गल्ली असा शब्द असतो. परंतु आपल्याला प्रश्न पुढे न्यायचा आहे. त्यामुळं 3 सारखे आहेत आणि एक वेगळा आहे याच्यामध्ये. प्रति दिवशी हा शब्द संस्कृत उपसर्गटित आहे. ओके. प्रतिदिन हा सुद्धा संस्कृत आणि आमरण हे सुद्धा संस्कृत उपसर्गटित आहे. त्यामुळं आपण याला घेऊन जाऊ, कारण फारसी हाच मराठी मधलाच आहे असं संबोधून त्यांनी उत्तर 2 नंबर देतील. दररोज हा खरं तर यावणे फारसी मधले आहेत, परंतु मराठीत रुळलेले आहेत. त्यामुळे मराठी समाजाला काही अडचण येणार नाही. समजलं का? येस. आपल्याला मदत करणारा त्रास देणे या आशयासाठी योग्य म्हणीची निवड करा. ओके. नागिन पोचली, पोचणाऱ्यालाच डसली. नाकाला मिरच्या जमणे, अतिशय राग येणे असा अर्थ होतो त्याचं. नाकात व्यसन घालणे, याला एखाद्याला आवर घालणे किंवा एखाद्याला काबूत ठेवणे असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे हे येणार नाही. ओके. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेलेले. उपदेश वाया जाणे असा अर्थ होतो. एखाद्याला आपण पुढे काहीतरी सांगितलं, काहीतरी उपदेश दिला की इकडून नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले. आपण इकडून सांगितलं, इकडून सोडून दिलं. इकडून ऐकलं, या कानातून ऐकलं, त्या कानातून सोडून दिलं असा अर्थ होतो. घर घर, हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगडे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? घर घर. ओके. घर घर पूर्णाभ्यास शब्द आहे. हळूहळू अनुकरणवाचक. ओके. त्याच्यानंतर हळूहळू क्रियाविशेषण मध्ये तुम्हाला हे अनुकरणवाचक मध्ये पण कळतील. ओके. शेजारी पाजारी अभ्यास शब्द, दगड बिगड अंशाभ्यास शब्द, दगड बिगड अंशाभ्यास शब्द, म्हणजे सगळे शब्द हे काय आहेत सांगा? अभ्यस्त शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. ओके मित्रांनो. पुढे खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषण 5 पांडव पूर्णांकवाचक. सॉरी, हा पूर्णांकवाचक म्हणजे गणनावाचक. 5वा पांडव क्रमवाचक, 5 पांडव पृथकत्ववाचक, 5 पांडव सांगितलं होतं साकल्यवाचक, आणि 5वा पांडव क्रमवाचक, 5पट पांडव आवृत्तीवाचक, आणि काही पांडव अनिश्चित संख्या विशेषण इत्यादी. थोडी आणि काही आठवलं का? काही. ओके. काही शब्द आलाय, याच्यावरून तरी तुम्हाला ते उत्तर द्यायला पाहिजे. 4था 60वे पहिला हे क्रमवाचक आहे. ओके. त्याच्यानंतर 10पट दुहेरी हे आवृत्तीवाचक आहे. 1 1 10 हे पृथकत्ववाचक आहे.
पृथकत्ववाचक. ओके, त्यामुळं उत्तर पर्याय क्रमांक 3. विशेषणांना प्रत्यय लागून होणाऱ्या भाववाचक नामे व त्यांचे लिंग अचूक असलेला पर्याय ओळखायचे. आता याच्यामध्ये थोडासा हा प्रश्न बघा, रिव्हिजन बॅच आठवली का तुम्हाला? रिव्हिजन बॅचच्या नोट्स मध्ये मी तुम्हाला लिहायला लावलेला आहे. ओके, ते प्रत्यय दिलेले याच्यावरती लिंगा ओळखा असा प्रश्न येईल असं सांगितलं होतं. मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे आता, तुम्हाला चॅनलवर पण टाकणार आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण टाकणार आहे. ओके, मराठी बाय नामदेव सर चॅनल जॉईन करून ठेवा तुम्ही. तुम्हाला मी रिव्हिजन बॅच मध्ये जे सांगितलं ते प्रश्न आलेला आहे. ओके, आता असा प्रश्न येऊ शकतो या प्रत्ययावरती भाववाचक नामाचे आई की गिरी तात्व पणपणा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो असं सांगितलं होतं, तो प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचे. आता याच्यामध्ये थोडस एक शब्द जर घेतला कोणता गोडपणा, तर त्याला जर सोडलं तर बाकी तुम्हाला, याला जर सोडलं तर बाकी सगळीकडे उत्तर येतं आणि पर्याय पण तसे आहेत, लक्षात द्यायचे. मधुरपण, पण हे नपुंसकलिंगी सांगितलं होतं. गोरेपण, शानपण नपुंसकलिंगी, अगदी बरोबर आहे, फक्त पणा पुलिंगी आहे. परंतु याला जर चुकीचं केलं तर उत्तर निघणारच नाही, त्याचं कारण सांगतो मी. ओके, चतुरत्व, मधुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व हे नपुंसकलिंगी, हे पण बरोबर आहे. त्यामुळे चातुर्य, प्रावीण्य, माधुर्य, लालित्य हे स्त्रीलिंगी दिले, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हे नपुंसक यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? नपुंसक यायला पाहिजे. ओके, म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, सी चुकलेला आहे. त्याच्यामुळे चतुराई, चपळाई, धुलाई, ती चतुराई ती चपळाई हे पण बरोबर आहे. त्यामुळं ए बी डी बरोबर, ए बी डी बरोबर. आता जर समजा ए चुकीचं केलं आपण, पणा पुल्लिंगी आहे म्हणून ए जर चुकीचा केला तर बी आणि डी असा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. ऑप्शन कुठंच नाही असा. ओके, जिथे जिथे ए आहे आणि सर्व पर्याय घेऊन जाऊ शकत नाही कारण सी चुकीचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे ए बी डी बरोबर पर्याय क्रमांक 3. शी फक्त चूक. इथे पणच्या जागी पणा, पणाच्या जागी पण समजून घेऊ, पण पणा एकत्रच आहे तर ते लिहून टाकलेलं आहे. त्यामुळे पर्याय जर तसा असता तर मग आपण ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो, परंतु असं काही आवश्यकता नाही. तेल गेले, तूप गेले, हाती दुपाटणे आले, गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले. दोन्ही गेले, हे गेले, तेही गेले. गळ्यात पडले झुंड, हसून केले गोड. या म्हणीचा अर्थ आहे इच्छा नसताना एखादी जबाबदारी स्वीकारावी लागणे, त्यामुळे हे येणार नाही. खोट्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, वाईट कर्म, कुकर्म करणाऱ्याला फळ देखील वाईटच मिळतं असा अर्थ होतो त्याचा. केले तुका झाले माका, करायला गेलं एक, झालं दुसरंच, झालं एक, असं या अर्थाने. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. काल फार पाऊस पडला या वाक्याचा अर्थानुसार प्रकार ओळखायचे. काल फार पाऊस पडला सांगितलं होतं रिव्हिजन बॅच मध्ये. काल, ओके, विधानार्थी होकारार्थी. ओके, पाऊस पडला विधानार्थी होकारार्थी. ए फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. ओके, कारण विद्यार्थी येणार नाही. ओके, पडावा, पडावी नाहीये, संकेतार्थीमध्ये जर तर नाहीये, उद्गारार्थीमध्ये वाक्यात शेवटी उद्गार चिन्ह नाही, त्यामुळे सगळे प्रश्न पर्याय कटतात. धातूंना प्रत्यय जोडून सांगितलं होतं का शब्दसिद्धीमध्ये साधित शब्दाचे 4 प्रकार, त्याच्यामध्ये प्रत्यय घटितचे 2 प्रकार. धातू साधित कोणीतरी मला रिव्हिजन बॅच मध्ये विचारलं होतं त्याच्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो, तर धातू साधित आणि शब्द साधितावरती प्रश्न कोणीतरी येऊ शकतो. त्याचं उत्तर मी दिलेलं आहे आणि तो आता मी व्हिडिओ शोधून काढतोय आणि तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा पाठवतो. चॅनलवरती शिकवलेली रेकॉर्डिंग, मोबाईलवरती व्हिडिओ ऑलरेडी बॅच मध्ये असलेलं. धातूंना कृत प्रत्यय जोडून जेव्हा शब्द तयार होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात सांगा? कृदंते, किंवा यालाच धातू साधिते असं म्हणतात. नामसाधित प्रत्यय असं म्हणणार नाही. रचनेनुसार वाक्याचे प्रकार किती पडतात? रचनेनुसार वाक्याचे 3 ओळखा असं म्हटलेलं आहे. ओके, तानाजी लढता लढता मेला, केवळ वाक्य. वाळंबीच्या पुस्तकातलं जसं असं वाक्य आलेलं आहे. जे जे चकाकते ते ते सोने नसते. मिश्र वाक्य, जो जी जे ज्या जोडून तयार झालेला संबंधित सर्वनामापासून जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असतं. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. जेव्हा तेव्हा जोडीने येणाऱ्या क्रिया विशेषणापासून बनलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतं, संयुक्त वाक्य नाही. हे मिश्र वाक्य आहे. काय आहे? मिश्र वाक्य. त्यामुळे सी चुकलेलं आहे. आम्ही जातो अमुच्या गावा, नोट्स मध्ये जसं असतं शी वाक्य, केवळ वाक्य 100%. आम्ही जातो अमुच्या गावा, तानाजी लढता लढता मेला, जे चकाकते देणे. आपल्या वाक्याच्या रचनामूलक प्रकारे पहिल्या 3 पेजवरती तुम्हाला सगळं दिसेल. ओके, त्यामुळं ए बी डी बरोबर. ए बी डी कुठं? ए बी डी बरोबर. ए बी डी काय विचारलंय? रचनेनुसार वाक्याचे प्रकार ओळखायचे. ए बी डी बरोबर. रचना वाक्याचे प्रकार ओळखा, केवळ वाक्य. ए बी आणि डी बरोबर. पर्याय क्रमांक येस 2 उत्तर बरोबर आहे. चला पुढे. भाषा व परभाषी शब्द यांच्या जोड्या. अरबी शब्द अर्ज, आठवलं का? शब्द अर्ज अरबी आहे. गुजराती गी दादर शेड दलाल रिकाम टिकडा. रिव्हिजन बॅच आठवा. गी दादर शेड दलाल रिकाम टिकडा डब्बा. दादर दलाल डब्बा सांगितलं. 5-6 शब्द पाठ. घी दादर शेड दलाल रिकाम टिकडा डब्बा पाठ करायला सांगितलं होतं.
त्यामुळं गुजराती इथं आलं. कानडी शब्द कोणता आहे तर कानडी अक्का अण्णा अक्का ताई. ओके. फारसी शब्द पोशाख सामना अत्तर. म्हणजे अच 3 बच 1 कच 4. अच 3 बच 1 कच 4 डच 2 पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. 50,000 रुपये. हा एक नंबर खतरनाक प्रश्न. या प्रश्नपत्रिकेला सर्वात स्टँडर्ड प्रश्न मला असं वाटतंय. पण उत्तर तसं दिलं तर मला जसं कळालंय तसं दिलं तर त्याचं कारण सांगतो. 50,000 रुपये महिन्याचा खर्च जायला नको. या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार सांगायचे. जायला नको हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामध्ये नको हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि बऱ्याच अंशी रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं संयुक्त क्रियापदामध्ये तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदाचं धातू नसतं. मूळ शब्द हाच क्रियापद असतं. कधी कधी संयुक्त क्रियापदामधलं सहाय्यकारी क्रियापद आहे अनियमित किंवा गौण क्रियापद ठरत असतं. आणि अनियमित किंवा गौण क्रियापदाला कोणत्याच काळाचे व अर्थाचे प्रत्यय लागत नाहीत. ध्यान द्यायचे. दुसरी गोष्ट त्याच्यात कोणत्या धातू कळत नाही. आता प्रयोजक आणि शक्य हे दोन क्रियापद होण्यासाठी क्रियापद साधित पाहिजे. बरं साधित आहे का नाही. जायला नको हे सिद्ध क्रियापद आहे. ओके. त्यामुळं इथे विधानपूरक हा तर प्रयोग क्रियापदाचा प्रकार नाहीच आहे. अपूर्ण विधानपूरक हे शब्द आहे मुद्दा आहे. ओके. क्रियापदाचा प्रकार नाहीये. त्यामुळं प्रयोजक आणि शक्य हे साधित क्रियापदाचे प्रकार असतात. त्यामुळे तेही येणार नाही. त्यामुळे उत्तर 100% पर्याय क्रमांक 2 द्यायलाच पाहिजे. ओके. पुढीलपैकी शब्द साधित विशेषण ओळखा. शब्द साधित आहे घरकुल. शब्द साधित विशेषण ओळखा म्हणजे घरकुल हे नाम आहे. ओके. मोकळीक हे सुद्धा नाम आहे. ओके. सावधगिरी हे सुद्धा नाम आहे. आणि हवेशीर जागा ही मात्र हवा या शब्दाला शीर हा प्रत्यय लागून हवेशीर शब्द साधित विशेषण बनलेले. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. ओके. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात. अगदी बरोबर आहे. नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी वाक्य म्हणतात. सोपा प्रश्न आहे. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थातून काळाचा बोध होत त्याला विद्यार्थी वाक्य हे चुकीले. त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. काय म्हणतात. स्वार्थी वाक्य. त्यामुळं सी चुक. ए बी बरोबर. ए बी बरोबर. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. वाक्याचे अर्थानुसार व त्याचे उदाहरण यांच्या जोड. होय कळालं का. इतकं सोपं गेले. ओके. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. आज्ञार्थी स्वार्थी. मुले अभ्यास करतात. ओके. विद्यार्थी तुम्ही अभ्यास करावा. आणि संकेतार्थी जर निमंत्रण आले तर मिळेल. किती वेळ सांगितलं होतं म्हणजे अच 2 बच 3 अच 2 बच 3 कच 1 आणि डच 4. पर्याय क्रमांक 1 उत्तर यायला पाहिजे. एकच उत्तर असणार. त्याच्यानंतर पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी. भाविक बुद्धी प्रामाण्यवाद विरुद्धार्थी चुकीची जोडी कोणती आहे असं ओळखा म्हटलेलं आहे. चुकीची जोडी याच्यामध्ये भाविक बुद्धी प्रामाण्यवादी. भाविक आणि बुद्धी प्रामाण्यवादी हे अगदी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे. त्यामुळे भाविक म्हणजे धार्मिक असतो आणि याला अधार्मिक म्हणजे त्याला म्हणतात काय वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला असा अर्थ होतो. त्यामुळे ते दोन्ही विरुद्धार्थी आहेत. दिव्य आणि पार्थिव. दिव्य म्हणजे स्वर्गीय आणि पार्थिव म्हणजे पृथ्वीशी संबंधित असलेला. त्यामुळे हेही बरोबर आहे. खेद म्हणजे दुःख आणि मोद म्हणजे आनंद. त्यामुळे तेही बरोबर आहे. भ्रष्टाचार आणि खाबुगिरी. खाबुगिरी आलं होतं आपल्याला रेग्युलर बॅच मध्ये लक्षात द्यायचे. खाबुगिरी रिव्हिजन बॅच मध्ये सुद्धा आलेले. खाबुगिरी भाववाचक नामामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. तर खाबुगिरी म्हणजे उदाहरण पण दिलेलं होतं मी तुम्हाला की सरकारी जाग्यावरती काही हप्ते वगैरे घेऊन जेव्हा एखादा सरकारी माणूस पैसे हप्ते वसुली करून जागा विकत देत असतो बाजार वगैरे भरत असतो. खाबुगिरी सांगितलं. भ्रष्टाचार एक प्रकारचा छोटासा भ्रष्टाचार हे समानार्थी आहेत. त्यामुळे चुकीची जोडी हीच असणार आहे. ओके. आता मित्रांनो पॅसेज मध्ये थोडस प्रश्न म्हणजे उत्तर चुकू शकतात. त्यामुळं लक्षात ठेवा. मला जेवढं कळालं पॅसेज वाचून तेवढं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण कन्फर्म हेच काही प्रश्नांची उत्तर पॅसेजचे बदलू शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 46 उत्तर मी तुम्हाला देईल. काय सांगा तर त्याच्यामध्ये 3 नंबर उत्तर देईल मी. बरोबर. कारण मनुष्यात सुख प्राप्त होईल. अगदी बरोबर आहे. उत्तरामध्ये तसं सांगितलं यंत्राचा वापर केल्यामुळे मनुष्याला काबाड कष्ट करावे लागणार नाहीत. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे सोपं होईल. खूप काबाड कष्ट या शब्दाचा अर्थ फक्त मानवानेच केलेले काम असा अर्थ इथे पॅसेज मधून थोडस मला कळतो. मनुष्य अतिशय श्रीमंत होईल असं कधीच उत्तरामध्ये सांगितलेलं नाही. त्यामुळे सी चुकीचं ठरतं. आणि मालक नोकर भेद राहणार नाही हे पण बरोबर आहे. कारण यंत्र हे सर्वांना समान उत्पादन देतं असाही याच्यात उल्लेख आहे. त्यामुळं माझ्या मते 3 नंबर उत्तर यायला पाहिजे. बाकी बदलू शकतं. ओके.
पाहू आपण उत्तर की आल्यावर, आन्सर की आल्यावर. वरील उत्तरातून कोणती विचारधारा स्पष्ट होते? आता याच्यामध्ये मानवतावादीचा काही संबंधच नाहीये. मानवतावादी म्हणजे केवळ कृत्रिम गोष्टी, ओके, केवळ मानवाबद्दलच बोललेलं आहे असं याच्यातून येणारच नाही. त्यामुळं ए येणार नाही. आता ए येणार नाही म्हणजे एक चुकलेलं आहे. ए येणार नाही म्हणजे इथं पण दोन पण चुकलेलं आहे. बरं, ए दोन्ही चुकले, याच्यामध्ये सर्व मध्ये ए पण आला, हे पण चुकलंय. म्हणजे बी सी डी उत्तर बरोबर आहे. ओके, हा यंत्रवादी विचारधारा आहे, साम्यवादी विचारधारा आहे, ओके, यंत्रामुळे, आणि त्याच्यानंतर समानतावादी, ओके, सगळ्यांना समानतावादी ही सुद्धा विचारधारा याच्यामध्ये आहे. त्यामुळं उत्तर सी म्हणजे 3 नंबर येऊ शकतं याचं. यंत्रबळामुळे मनुष्याचे नेमके काय होईल असं वाटते? बेकारी वाढेल, अजिबात वाढणार नाही. ओके, बेकारी वाढणार नाही. बेकारी वाढेल असं कधीच सांगितलेलं नाही त्याच्यामध्ये. ओके, वाढेल हे जर कोणी बोलत असेल, यंत्रामुळे बेकारी वाढेल असं जर कोणी बोलत, तर हा शुद्ध रातांगळेपणा आणि अडाणीपणा असं सांगितलेलं आहे पॅसेजमध्ये. त्यामुळे मला वाटत नाही ते येईल. ओके, मग ए चुकीचं आहे. मग ए चुकीचं आहे म्हणजे 100%. ओके, हे गेलं. आता दुसरी गोष्ट, माणसे इतरांकडून नागवली जातील का? माणसं इतरांकडून नागवली जाणारच नाही, त्यामुळे सी पण येणार नाही. ओके, यंत्रामुळे इतरांकडून नागवली जात नाही, यंत्राशिवाय नागवली जातात यामुळे. बीडी बरोबर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येऊ शकतं. पर्याय क्रमांक 2. सर्व पर्याय येणार नाही. ओके, माझ्या मते. ओके, मनुष्याचे काबाड कष्ट कमी होतील आणि यंत्रामुळे माणसाला रिकामा वेळ मिळेल, कारण यंत्र लवकर काम करेल असं याच्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ओके, मी अगोदर सांगितलं होतं. चला ठीक आहे, तरी पण सांगतो मी. वरील उत्तरातून वाचून कोणता अचूक निष्कर्ष निघेल? ओके, यंत्राला माणसाने दोष देऊ नयेत. ओके, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे ए बरोबर आहे. त्याच्यानंतर मनुष्याला सुख व हवे तर यंत्र हवेच आहे. अगदी बरोबर, हे पण आहे. मनुष्य यंत्राचा गुलाम होईल, अजिबात कधीच होणार नाही. ओके, यंत्रामुळे उत्पन्न वाढेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे ए बी डी बरोबर, ए बी डी. ओके, सी चूक. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर येईल. यंत्रामुळे मनुष्यामध्ये व समाजामध्ये कोणता बदल लेखकास अपेक्षित आहे? अचूक पर्याय. लेखकास अपेक्षित असलेलं प्रत्येक मनुष्य चंगळवाद विषयच नाही याच्यामध्ये, पॅसेजमध्ये चंगळवादचा संबंधच नाहीये. त्यामुळे ए 100% चुकीचंच वाटतं मला तरी. ओके, मग ए जिथे जिथे आहे तिथे चुकलेला आहे, म्हणजे हा पर्याय कटलाय. त्याच्यानंतर हा कटला म्हणजे सर्व पर्याय बरोबर, हे पण कटलेलं आहे, आणि याच्यासोबत हे पण कटलेलं आहे. म्हणजे ए चुकीचं आहे, चंगळवादचा विषयच नाही पॅसेजमध्ये. त्यामुळे सोपं करून दिलेलं आहे. ज्यांना कोणाला वाटलं पॅसेज समजला असेल, ज्यांनी कोणाला वाटलं की खूप अवघड आहे असं, तर असं काही नाहीये, पर्यायावरून तुम्ही जाऊ शकता. मग बीडी बरोबर ए सी चूक असू शकतं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येऊ शकतं. ओके, सो विश्लेषण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायचंय तुम्हाला. आणि चॅनल माझं फॉलो करायला विसरायचं नाहीये. मराठी बाय नामदेव सर हे चॅनल फॉलो करा, आणि अशाच नवीन माहितीसाठी इतरांना पण ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.